हॅलो. आजकाल आपण पाहतो की म्हणजे पेशंटमध्ये बऱ्याच वेळा जॉईंट पेनची समस्या आढळून येते. म्हणजे अगदी नी पेनपासून असतं किंवा लहान सांधे दुखत असतात हे महत्त्वाचं. तर आर ए फॅक्टरबद्दल आज आपण थोड्याफार प्रमाणात जाणून घेऊयात की काय नक्की कशामुळे होतं, त्याची लक्षणं काय आणि होमिओपॅथीमध्ये त्याचे काय उपचार आहेत. ठीक आहे. तर आर ए फॅक्टर हे असं बघायला गेलं तर ॲलर्जिक सर्दी ज्या प्रकारे होते त्या प्रकारे एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आपण म्हणू शकतो. ऑटोइम्यून म्हणजे काय की काही कारणास्तव शरीराला न कळल्यामुळे आपली जी इम्युनिटी असते तीच आपल्या पेशींच्या अपोजिट कार्य करायला लागते आणि त्यामुळे तिथे काहीशी रिॲक्शन तयार होते. थोड्याफार प्रमाणात टॉक्सिन्स तयार होतात आणि त्यामुळे बॉडी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट व्हायला लागते. तिला समजत नाही कसं करायचं. तर जेनेटिक हे जे ऑटोइम्यून डिसऑर्डर्स असतात याची कारणं जेनेटिक असू शकतात. अनुवंशिक म्हणजे तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना असेल तर तुम्हाला हे होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असू शकतो. काही ट्रिगर्स असू शकतात. काही जणं म्हणतात मला थंडी आली की पेन्स होतात, मला फ्लोअरला गारवा लागला की मला पेन्स होतात. असे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स देखील असतात जे ट्रिगर करतात. सर्दीच्या बाबतीत पण तसंच होतं. पण या व्हिडिओत आपण जॉईंट पेनविषयी बघूयात. ठीक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मेडिसिनची ॲलर्जी असू शकते. तर ती कुठली असू शकते ती ज्याची त्याची वेगळी असते. पण आपण हिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की बरेच जण म्हणतात की मला चिकनगुनिया झाला होता, मला डेंग्यू झाला होता आणि त्यानंतर कायमचे जॉईंट पेन चालू झाले. तर हे पोस्ट व्हायरल पण असतं आणि कधीकधी त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून पण असतं. तर म्हणून काही मेडिकेशन्स जे आहेत ते देखील कारणीभूत ठरतात अशा प्रकारचे डिसीजेस चालू होण्यासाठी. ह्या प्रकारे काही कारणं जी आहेत ती आपण समजून घेतली. एन्व्हायरमेंटल आहे, जेनेटिक आहे, काही ॲलर्जिक आहेत, लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. जर लाईफस्टाईल आजकाल तर बदललेलीच आहे आणि त्यामुळे देखील अशा प्रकारचे ऑटोइम्यून डिसीजेस थोड्याफार प्रमाणात आपल्याला बघायला दिसू शकतात. ठीक आहे. आणि याची लक्षणं बघायला गेलं तर पेशंट सांगतात तेव्हा की एक लहान सांधे जे आहेत ते त्यांचे दुखत असतात. तिथे रेडिशनेस असतो, कधी-कधी स्वेलिंग असतं. सकाळी उठल्यावर सांधे अवघडल्यासारखे होतात. पहिलं पाऊल टाकताना त्रास होतो, फ्लोअरचा गारवा सहन होत नाही आणि पहिले जे त्यांची हालचाल असते दिवसाच्या सुरुवातीची ती अगदी सांधे अवघडल्यासारखे असतात. एकदा सुरुवात केली की मग कामाला लागल्यावर त्यांना छान वाटतं. अशा प्रकारे लक्षणं दिसून येतात. तर आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये मला नक्की सांगायला आनंद होईल की यासाठी खूप छान औषधं आहेत जी तुम्ही नक्की त्यांना प्रेफरन्स देऊ शकता. विदाऊट साईड इफेक्ट तुम्ही काही काळ घेतलं 6 महिने, 8 महिने, 3 महिने आपण मिनिमम सांगतो, पण 6 महिने, 8 महिने असं जर तुम्ही घेतलं तर हा जो तुमचा त्रास आहे हा मुळापासून नक्की बरा होऊ शकतो. प्राधान्य नक्की देऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट लिहून कळवा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. थँक्यू, बाय बाय. आणि हो विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. थँक्यू आणि बाय बाय.